प्रासंगिकता किंवा उपयुक्तता योग्य वेळी दर्शवली की हवं ते साध्य करता येतं, हा राजकारणाचा मूलभूत नियम मानला जातो। याच नियमाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मध्यम मार्गी राजकारणातून आपली उपयुक्तता दर्शवल्याचं राजकीय वर्तुळात नेहमीच बोललं जातं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, अजित पवार यांनी दिलेलं आव्हान आणि ज्यांची राजकीय कारकीर्द शरद पवार यांनीच घडवली अशा मंडळींनी साथ सोडणं, या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी उतारवयात सुरू केलेला सध्याचा राजकीय आणि कायदेशीर संघर्ष हा एका अर्थानं स्वतःची प्रासंगिकता दर्शवण्याचा प्रयत्न म्हणता येईल का? राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा कुणाचा यावर निवडणूक आयोगात सुनावणी होण्याआधी कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक घेणं, त्यात अन्य राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांना बोलावून त्यांच्याकडून समर्थनाचा ठराव संमत करून घेणं, हे शक्ती प्रदर्शन निवडणूक आयोगाला एकतर्फी निर्णय घेता येऊ नये यासाठीच होतं। परंतु राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व म्हणून आजवर जपलेल्या प्रतिमेला बसलेल्या धक्क्यातून सावरण्याचा सुद्धा हा प्रयत्न होता। यामध्ये शरद पवार यांना निवडणूक चिन्ह महत्वाचं असलं तरी लोक प्रगल्भ आहेत, चिन्ह बदललं तरी लोक निर्णय बदलत नाहीत, या त्यांच्या विधानातून भविष्यात घड्याळ हे पक्षचिन्ह आपल्याकडे राहणार नसलं ची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिली असली तरी त्याच पक्षचिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून संघर्ष करणारा नेता ही प्रतिमा समर्थकांमध्ये ठसवण्याचा केलेला हा प्रयत्न, त्याचं हे उदाहरण म्हणता येईल। असं असलं तरीही शरद पवार यांचा आत्ताचा संघर्ष हा केवळ राजकीय उरलेला नसून तो कौटुंबिक पातळीवरचा झालाय। आपला राजकीय वारसदार ठरवण्याचं शरद पवारांचं टायमिंग चुकल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असं काँग्रेसच्या काही नेत्यांचं निरीक्षण हे महत्त्वाचं ठरतंय। शरद पवार यांची अन्य राजकीय पक्षांशी मैत्री नेहमीच वादाचा विषय राहिली आणि यातूनच शरद पवार यांच्यावर भाजपच्या जवळकीचे आरोप सातत्याने झालेले आहेत। 70च्या दशकाच्या अखेरचा पुलतचा प्रयोग असो किंवा वाजपेयी सरकारच्या कार्यकाळातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं उपाध्यक्षपद असो, पवार यांनी भाजपपासून सुरक्षित कायम अंतर राखलं होतं। 2014 मध्येही त्यांनी तरीही उघडपणे भाजपला पाठिंबा दिला नव्हता, परंतु अजित पवार गट बाजूला जाण्यामागं भाजपशी जवळीक हे कारण समोर आल्यानंतर शरद पवार यांना वयोमान आणि प्रकृती या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून स्पष्टपणे भाजप विरोधाची वैचारिक भूमिका घेऊन मैदानात उतरावं लागलंय। प्रत्यक्षात त्याच्या मुळाशी हा मुद्दा आहे, तो म्हणजे शरद पवार यांचा राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे, हा मुद्दा निकाली काढण्यासाठी शरद पवार यांना आपली सक्रियता दर्शवणं अपरिहार्य बनले। म्हणूनच पक्ष विभाजनानंतर राजकीय ताकद कमी होत असताना शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवून आपली प्रासंगिकता कायम ठेवली। काही महिन्यापूर्वी काँग्रेसची तुलना पडक्या हवेलीशी करणाऱ्या शरद पवार यांनी विरोधी ऐक्यामध्ये काँग्रेसचे महत्त्व अधोरेखित करणं, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाची वाखाणणी करणं, हा देखील स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्याचा आणि आपल्या गटातील नव्या पिढीच्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याची सोय लावण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचे नेते खाजगीत म्हणतात। असं असलं तरी प्रचंड अंतर्विरोधानं भरलेली केंद्रातील इंडिया आघाडी असो अथवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी असो, या दोन्ही आघाड्या याच राजकीय अपरिहार्यतेचं प्रतीक आहे। कोणत्याही परिस्थितीत मोदींच्या भाजपला लोकसभेमध्ये रोखण्यासाठी काँग्रेसला देश पातळीवर इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी महत्त्वाची वाटते। शिवसेनेच्या शिंदे गटाचा वटपा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची गरज आहे आणि त्यापेक्षा जास्त आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्यांना या वयातही आपण धडा शिकवू शकतो अशा ईर्षेनं सरसावलेल्या शरद पवार यांना इंडिया आघाडीची आणि महाविकास आघाडीची जास्त गरज आहे असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही।
आधीच पक्ष विभाजनातून राजकीय ताकदीचं खच्चीकरण झालेल्या शरद पवार गटाला लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल दुसऱ्यांदा अपात्र ठरल्यानं आणखी एक धक्का बसलाय आणि त्यामुळं लोकसभेत आता शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील हे 3च खासदार उरले आहेत. हत्येच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांच्या दोषसिद्धीला केरळ उच्च न्यायालयानं 3 ऑक्टोबरला स्थगिती देण्यास नकार दिला आणि त्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्दबातल केले. याआधी 25 जानेवारीला मोहम्मद फैजल यांनी खासदारकी गमावली होती आणि त्यामागं कावारत्ती सत्र न्यायालयाचा निकाल कारणीभूत ठरला होता. हत्येच्या आरोपात मोहम्मद फैजल अन्य 3घांना कावारत्ती सत्र न्यायालयानं दोषी मानून 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार 2 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा होताच तात्काळ प्रभावानं आमदारकी खासदारकी रद्द होत असल्यानं फैजल अपात्र ठरले आहे. त्यामुळे या वयात सुद्धा शरद पवार यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. बाकी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.